हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी विठाला हेलो हेलो अभी विठाला 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 महायोग पिते तटे भीमर
नैवेद्यं वरं पुण्डलीकाय दातो मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री गुरुचरणी नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले गोविंद नाम निकले जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले हे स्वामी परत चला से गावला हे स्वामी परत चला से गावला अम्मा सोडूनी येथे आला जणू देहातुनी प्रास गेला आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शनाला हे स्वामी परत चला हो से गावला हे स्वामी परत चला हो से गावला शरण शरणाजी एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आइये हनुमंत विराजिरे आइये महाराज पधारिये
सहित गदीधरो पधारिये जिजाऊ कुमार पधारिये अंजनी कुमार आइए महाराज पधारिये लागली से आज मला गोडिया बंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची तारियली अभंग गाथा संत तुकोबाची तारियली अभंग गाथा संत तुकोबाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईनावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदिने देहूचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विको कमी करा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा भगवान परमात्म्याकडे या अभंगातून मागणी मागत आहे. बरोबर आहे. अभंग मागणी पर आहे, विषय मागणी पर आहे, दिवस मागणी पर आहे आणि ही माझ्याकडे आलेली ही अल्पमती सेवा माझ्याकडे आहे. विठाला आतापर्यंत बरेचसे कीर्तनकार या ठिकाणावरून येऊन गेले. रती महारथी नवे नवे तर ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी शिवपुराण कथा आपण ज्यांच्या मुखातून श्रवण करत आहात असे असणारे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध भागवताचार्य शिवपुराण कथाकार गायनाचार्य आमचे भागवतजी महाराज पुरी राहणार परभणी यांच्या मुखातून आपण शिवपुराण कथा 7 दिवसापर्यंत आपण श्रवण करत आलेलो आहात. बरोबर आहे. पण महाराज अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्याच्या नंतर बघा काल्याचं हे कीर्तन असते, 7व्या दिवसाचं हे कीर्तन असते. पहिल्या दिवसचा कीर्तनकार असतो त्याने या ठिकाणी नामपर कीर्तन घेतलं पाहिजे. बरोबर आहे. नामपर अभंग घेतला की त्यानं त्या ठिकाणी नामाचं महत्त्व सांगणे, नामावरती अरूढ होणे हे अभंगात म्हणजे सप्त्यातील पहिला दिवस. बरोबर आहे. पहिल्या दिवसच्या कीर्तनकाराने सुद्धा बांधलेला असतो. कशानं? उपरण्यानं. उपर्ण तर बांधलेलंच असते पण त्या ठिकाणी नामपराविषयी अभंग घेतला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मागणी म्हणजे त्या ठिकाणी नामपर अभंग. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसचा कीर्तनकार कोणताही अभंग घेतला तर चालतो. तिसरा चौथा दिवस निघला की नंतर संतांचं वर्णन केलं तरी चालते. म्हणजे मधल्या काळामध्ये कोणताही अभंग घेता येतो गवळण सोडून. बरोबर आहे. आणि 7व्या दिवसाचा कीर्तनकार म्हटला की त्यानं या ठिकाणं 7 दिवसापर्यंत जी भगवान परमात्म्याची ज्यानं सेवा केली तर त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याला मागितलं पाहिजे. बरोबर आहे. मग आज माझ्याकडे आलेली ही 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा 8व्या दिवशी काला. बरोबर आहे. आज आपण भगवान परमात्म्याला मागायचं. बरोबर आहे. आज भगवान परमात्म्याला मागायचं आणि सकाळी उठल्याच्या नंतर प्राप्त करायचं. बरोबर आहे.
आज भगवान परमात्म्याला, ज्याला आपण एखाद्या दिवशी म्हणतो मालक उद्या मी दिवसभर तुमच्या इथं काम केलं, उद्या मला पैसे लागतील बरं का, बरोबर आहे, आणि अचानक जर आपण गेलो तर ते म्हणते महाराज तुम्ही काल सांगायचं असतं मी पैशाची काहीतरी तडजोड केली असती. तर तसं आज 7वा दिवस आणि भगवान परमात्म्याला आज मागणी मागायची आणि भगवान परमात्म्याला सांगायचं देवा आज मी तुला मागणी मागतोय, पण जे मागितलं तेच दे, वेगळं देऊ नको. आणि याच्यावरती मग भगवान परमात्मा ज्यावेळेस आपल्या बैठकीत जातो, भगवान परमात्मा आपल्या ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मग तिथं निवड करतो. भगवान परमात्मा म्हणतो हां यानं शिवपुराण कथा केली, यांना किती द्यायचं, पाकिट नाही, पुण्य हे का नाही. त्याच्यानंतर 7 दिवसापर्यंत कीर्तनामध्ये गायन कोण केलं ती लिस्ट काढतो. अशा प्रकारे भगवान परमात्मा रात्रभर चिंतन करतो आणि सकाळच्या टायमाला बरोबर पाकिटात भरून देतात. विठाला विठाला मग या ठिकाणी आज भगवान परमात्म्याला मागायचं, पण नेमकं काय मागायचं या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरायचा पहिलं चरण कोणतं, हेची दान देगा देवा. देवा जर तुला द्यायचं असेल तर एकच दे, ते काय दे, हेची दान देगा देवा. देत असताना एकच दान दे की तुझा विसरण व्हावा. बघा महाराज देवापाशी गेल्याच्या नंतर मागावं काय, जगद्गुरु तुकोबरायला विचारलं पाहिजे, बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबराय गेले आणि देवा मला तर मागायचं नव्हतं पण तू म्हणतोस म्हणून मागतो, हेच दान दे की जीवनामध्ये तुझा विसर माझा पडू नये. भगवान परमात्मा म्हणले का हो तुकोबराय तुमच्या संसारामधलं काहीतरी मागा. हा तुम्हाला माझा विसर कधी पडतच नाही ना, आतापर्यंत कधी ऐकलं का तुकोबरायला देवाचा विसर पडला. ज्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले नाही दुसरं काहीतरी मागा, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणले नलगे मुक्ती धन संपदा द्यायचं ना, संत संग देई सदा. देवा द्यायचं ना, मला संसारामध्ये धनही नको मुक्तीही नको, द्यायचं एक दे संत संग देई सदा. मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायला भगवान परमात्मा म्हणले का हो तुकोबराय तुम्ही जे हे मागता हे मागणं सोपं आहे का, संतांची संगती मागता, संतांची संगती सोपी आहे का. या संतांची संगती फक्त याच नरदेवामध्ये होती, इतर योनीमध्ये नाही. मग या नरदेवामध्ये येण्याकरता थोडे कष्ट आहेत का. अहो या नरदेवामध्ये जन्माला येत असताना विठाल अरे या नरदेवामध्ये जन्माला यायच्या वेळेस एवढ्या यातना होतात. जगद्गुरु तुकोबरायला ज्यावेळेस भगवान परमात्मा बोलत असताना अहो तुकोबराय काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. अहो तुकोबराय किती दुःख आहे, आईच्या उदरामध्ये सुद्धा दुःख आहे का. मग बरं बाहेर आल्यावर सुख आहे का, नाही ना. मग तुम्ही हे का मागता. तर त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे गर्भवाशी सुखे आणि सुखे घालावे आम्हासी. आम्हाला त्या गर्भवासाचं दुःखही नाही आणि सुखही नाही का, येतो जातो आम्ही देवाची संगती. जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा आम्हाला गर्भवासाचं दुःख सांगू नको आणि बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला दुःख नाही. देवा याचं काय नाही, पण मला संतांची संगती महत्वाची आहे. या अभंगाचा भावार्थ असाच असल असा गृहीत धरू नका. कारण की का अभंगाचा भावार्थ सोडल्याच्या नंतर कीर्तनकार सुटला, कशानं उपरण्यानं नाही नाही, कमीत कमी अभंगाचा भावार्थ जर सांगितला की त्याच्यानंतर कीर्तनकारानं कोणत्याही चरणावरती बोलला तरी चालतो. 1 चरण सुटलं, 2 चरण सुटले, 3 चरण सुटले की 4 चरण सुटले याचा विचार करायचा नाही. आता वाजले 10, कंप्लेट 11 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तनरूपी सेवा करायची. 1 तास उरला खटवांग रायासी, तसा 1 तास उरला नारायण महाराजशी. विठाला विठाला विठाला. हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष किती, 5वं का, 5 वर्ष या सप्त्याला झालेले आहे. पहिल्या वर्षापासून सुद्धा या ठिकाणी मला कीर्तनरूपी सेवा चालू आहे. बरेचसे महाराज मंडळी गेले पण हा बारका महाराज गेला नाही. कारण की का, आता याचं कारणच कारण की मारुती रायालाच कारण माहीत असावं. कारण की का
यावेळेस पहिल्यांदा कीर्तन म्हणजे पहिल्यांदा कीर्तनाला आलो, आल्याच्या नंतर महाराज कीर्तनाला आल्याच्या नंतर मारुती रायाची इच्छा झाली आणि त्यांना वाटलं हे जावईच बरं आहे, मारुती राहायचं नाही बरं का. तो म्हणला इथला जावईच बरं आहे, म्हणजे कमीत कमी कीर्तनाला येईल तरी. बरं पाकिटाचं सुद्धा अडचण नाही, जे आमचे कार्यकर्ते मंडळी देतात तेच घेऊन जातो, त्याच्यामुळे जास्त आग्रह नाही. आणि महाराज बी बारीक आहे, जास्त काय मोठा विठाला विठाला विठाला. महाराज इथं आल्याच्या नंतर समाधान वाटलं. महाराज या छोटीशी वस्तू आहे बघा महाराज, छोटीशी गल्ली आहे पण या गल्लीचं नाव सुद्धा खूप छान आहे. काय आहे? क्रांती. की या ठिकाणी अशी क्रांती झाली की महाराज सर्व तरुण मंडळाच्या हाती हे सर्व कार्य आले. बरोबर आहे. इथं नाही तर काय तरुण, आताचे तरुण आणावं लागतात धरून, पण इथले तरुण बरे येतं सध्या. हा इथल्या तरुणाचं सांगू नका महाराज, नाही तर काय तरुण आताच म्हणतात महाराज 31 डिसेंबर झाले म्हणजे 30 फर्स्ट आता चालू आहे का नाही. बरं जाऊ द्या महाराज, हे झालं महाराज 31 फर्स्ट, पण जाऊ द्या महाराज दुसरी एक जयंती साजरी करतात. आता 19 फेब्रुवारी आहे, ती कोणती आहे? कोणती? शिवजयंती. महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, नव्हे तर कुठं दिल्लीचा तख्ता आणि कुठं महाराष्ट्र. पण या महाराष्ट्राला येत असताना ट्रेन होती का? नव्हती. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराज त्या घोड्यावरती बसायचे. महाराज पोटात अन्न नसायचं, पाणीही नसायचं, ज्या ठिकाणी पाणी भेटल ते पाणी प्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी महाराष्ट्रापर्यंत यायचे. एवढी दर मुक्काम दर कोस चालणारे छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांची जयंती करत असताना हे पोरं करतात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना त्याला सुद्धा चेव नसते महाराज. त्याला वाटते जय नेमकं म्हणतो तरी कायचं, इकडे जय म्हणते खाली पॅन्ट फाटते तरी कळत नाही. विठाला विठाला. पण महाराज इथले कार्यकर्ते मंडळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा करत असताना उत्कृष्ट प्रकारे अनेक प्रकारचे खेळ सुद्धा या ठिकाणी खेळतात. आणि 2 वर्षापूर्वी कीर्तनाची तारीख सुद्धा घेतली होती आणि महाराज त्याच्या सुवर्ण महोत्सव म्हणून यावेळेस असा आला 2024 मध्ये. आज आपल्या जीवनातला महाराज 500 वर्षाच्या नंतर एक सण आला की त्या सणाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो. तो सण या ठिकाणी आला महाराज, कारण की त्या सणासाठी बरेचशा लोकांचं बलिदान झालं महाराज. मोठेचे मोठे लोक जायचे, पण महाराज बाबरी मस्जिद पाडायच्या टायमाला बरेचसे काही कष्ट सहन करावं लागले. नांदेडचे बरेचसे काही शहीद झाले. पण महाराज आज मोठ्या सांगावं लागलं, कारण की का येत्या 22 तारखेला ज्या ठिकाणी माझे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा ज्याच्यासाठी भांडण चालू होते ते प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये विराजमान होणार, प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार. तर सर्वांना एक लहान तोंडी मोठा घास घेतो की सर्वांना विनंती करतो, येत्या 22 तारखेला आतापर्यंत आपण दिवाळी साजरी केली, पण आज दिवाळी अशी साजरी करायची की प्रत्येक घरी दिवे लावायचे महाराज. आणि दिवे लावल्याच्या नंतर कारण की राम राज्य आल्याच्या नंतर काय होते मला, आले राम राज्य काय उणे अमासी, धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता. महाराज सर्व कार्य करतात ते राम बोला. मग या ठिकाणी महाराज 22 जानेवारीला या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा येणार आहे. कारण की बघा महाराज पहिल्यांदा नेहमीच्याला गाणं वाजायचं कोणतं, बनाएगे मंदिर कसम तुम्हारी राम से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएगे मंदिर, बनाएगे मंदिर, जब तक मंदिर पूरा न होगा चैन से न बैठेंगे, चोरी चोरी कुछ भी चलेगा चैन से न बैठेंगे. असं म्हणणारा गाणं ज्या व्यक्तीनं गाणं म्हणला तो व्यक्ती गेला महाराज.
गेला, बऱ्याचशा लोकांना देह बलिदान केला, पण मंदिर तिथपर्यंत झालं का? परभणीचे 5 गेले महाराज. परभणीचे 5 जण गेले, नांदेडचे सुद्धा महाराज त्या मुकुटावरती गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा उडवले गेले, असे बरेचसे शहीद झाले. पण त्याच्यानंतरचं महाराज झालं होतं कोणतं गाणं करुणामध्ये? बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी ना, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. त्याच्यानंतरचं दुसरं गाणं आलं, बरोबर आहे की बन रहा है मंदिर, पण महाराज आज बनावं लागते. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, आ रहे हैं राम, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. या ठिकाणी महाराज मंदिर पूर्ण झालं आणि या ठिकाणी 22 तारखेला जे प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचे महाराज जोपर्यंत प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा होते त्यावेळेस सुद्धा त्यांना वनवास होता. बरोबर आहे महाराज. जे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा गादीवर बसणार त्यावेळेस सावतारायनं सांगितलं, बाळा ही भरताची गादी आहे, रामाची गादी नाही. बापाला वचन जे सांगितले होते ते वचन मागून घेतले, माझ्या भरताला गादी आणि रामाला वनवास, असं म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याला दशरथ राजानं सांगावं, अरे जे पावलं आता राजा होणार, राज्याभिषेक होणार आणि प्रभू राम राजा होणार. पण ज्यावेळेस दशरथ राजानं सांगितलं, बाळा तुला वनवासाला जावं लागेल आणि ही गादी भरताला द्यावं लागेल, तरी सुद्धा महाराज आज गादीसाठी बरेचसे भांडणं चालू आहेत का नाही? पण महाराज माझ्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्यानं थोडाही संकोचपणा केला नाही. जे राजाचे वस्त्र होते ते वस्त्र काढून ठेवले आणि वस्त्र काढून ठेवल्याच्या नंतर माझा राजा राम भिकारी झाला. हो एवढंच नाही, काय केलं? वस्त्र बदन से राज से निकले राजकुमार, वो राजा रंक बने श्री राम, वो राजा रंक बने. महाराज माझा राम राजाचे वस्त्र सोडून दिले आणि या ठिकाणी वल्कल परिधान केलं आणि माझा राजा वनवासाला गेला. हो 14 वर्ष वनवासाला गेला, पण तरी सुद्धा तक्रार केली नाही. महाराज प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा गेल्याच्या नंतर सुद्धा भांडणं चालू होते की इथं बाबरी मस्जिद आहे, रामाची जागा नाही. आत्तापर्यंत भांडणं झाले, पण आज माझा राम 22 तारखेला विराजमान होणार आहे. तर सर्वांना विनंती करतो की येत्या 22 तारखेला सर्वांनी आपापल्या घरी दिवाळी करावी अशी विनंती करतो आणि माझ्या अभंगाला सुरुवात करतो. विठाला आता या ठिकाणी आल्याच्या नंतर मला समाधान वाटलं की इथं रती महारथी कीर्तनकार सर्वच इथं, पण तरी सुद्धा बोलण्याकरता मला सांगितलं की एका कोणत्या तरी व्यक्तीला उभं राहावं लागते आणि सर्वांना ऐकावं लागते. म्हणून या ठिकाणी आमचे शिवपुराण कथाकार भागवत महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे सर्व दिग्गज मंडळी, सर्वांचेच नावं मला माहीत येतं आणि माझं नाव सर्वांनाच माहीत आहे. त्याच्याकरता जास्त वेळ न घेता बरोबर टायमावरती कीर्तन सोडतो. विठाला महाराज 2 रथी या ठिकाणी आले, एक नांदेडवरनं आले आणि एक या ठिकाणी माजलगाववरनं आले, बीड जिल्ह्यामधनं आले. ज्यांचे आपण जे पुरुषोत्तमपुरी माहीत आहे, पुरुषोत्तमपुरीमध्ये भगवान पुरुषोत्तम भगवान परमात्म्याचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामधलं सप्ताह येत्या 31 जानेवारीला सुरुवात आहे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे कथाकार कीर्तनकार हरिभक्त परायण संदीपजी महाराज गोळेगावकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तसेच नांदेडला राहणारे, हिमायतनगर तालुका या ठिकाणी राहणारे आणि नितांत माझ्यावरती प्रेम करणारे की अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठंही असल्याच्या नंतर महाराज मी पहिल्यांदा जातो त्यांच्या घरी, असे आमचे उत्तमजी महाराज नरवाडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो महाराज. कारण की त्यांना म्हणलं महाराज ती येणार होते पुरीला पाहायला, 2 महिन्यापासून पुरीला पाहायला येणार होते. मग म्हणलं आज दुधात साखर या, तर महाराज या ठिकाणी दोघंही नवरा बायको या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे पखवाद मास्तर आणि एक चोपदार, आता हे 3 चोपदार काय गरज आहे का? हा
आता या तिन्ही चोपदाराच्या आटोक्यातला महाराज आहे का? हा, माझ्यापेक्षा चोपदारच पलिवाईन होतं आहे का नाही? हा, कीर्तनकार महाराज जाडजूड असला की 3 पैलवान म्हणजे 3 जण असले तर बरं आहे. आता पहिले हे चोपदार माझ्या आटोक्यातले पण दोन्ही, पण महाराज तिन्ही चोपदार या ठिकाणी आले. सर्वांना धन्यवाद देतो. आणि या गल्लीतले सर्वच जण मला ओळखतात, मीही सर्वांना ओळखतो, पण सर्वांना धन्यवाद देतो. आणि आता वाजले 10:15, कीर्तनाला सुरुवात. विठाला या ठिकाणी 7व्या दिवसाचा कीर्तनकार म्हणले त्यानंतर भगवान परमात्म्याला मागणी केली पाहिजे. बरोबर आहे. आता या अभंगातून भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायने मागितलं. बघा, मागत असताना आता वास्तविक पाहता संत कधी देवाला मागतात का? मागतात का? नाही. आणि जे संत देवाला मागत असतील ते संत आहेत का? ते संत, पण संत नाही. हा, महाराज मंडळी गेल्यावर पाकिट मागून घेतात आहे का नाही? महाराज लोक आता बरेचसे पाकिट मागून घ्यायला लागले, ही गोष्ट वेगळी. त्यांना संत म्हणता येईल. संत होऊन गेले महाराज. कोण? मोतीराम बाबा. बरोबर आहे. मारुती बाबा महाराज हे संत असे होते की माझं कीर्तन ठेवल्याच्या नंतर सर्वांना पहिले जीव घाला, नंतर मी कीर्तनाला येतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता जर कीर्तनकाराला फोन केला, हॅलो मी बाबूराव बोलतो, नाही महाराज बोलतो आहे का नाही? महाराज बोला, ही तारीख खाली आहे का? ते म्हणतात हो मानधन. आता रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून सांगत नाही. विठाल विठाल महाराज काही ठिकाणी सप्ते बंद पडा लागले हो या कारणामुळं. पण महाराज या ठिकाणी आल्याच्या नंतर समाधान वाटलं. आता ते म्हणतील महाराज तुम्ही सांगायला लागलं, लोकांचे सांगायला, तुमचं कसं काय? आमचं बी तसंच म्हणावं लागेल. विठाला विठाला बघा महाराज, मग आपल्याला मागणारा आवडत नाही. मग जे संत मागतात ते संत आहेत का? नाही. पण संतांचं मागणं वेगळं, माणसांचं मागणं वेगळं. बरोबर आहे. महाराज तुम्हाला बी पैसा मागणारा आवडतो का? नाही. मी जर तुम्हाला नियमित म्हणलं द्या पैसे द्या पैसे, तुम्हाला वाटेल का? ज्यावेळेस मी जर पुढून दिसलो की तुम्ही या गल्लीतून कट हाणसाल आहे का नाही? तसा मागणारा जर सर्व जाऊ द्या महाराज, पैशाचं द्या सोडून, पण नियमित तंबाखू मागणारा सुद्धा आवडत नाही. आवडते का? महाराज ते म्हणते उठलं की सुटलं मला तंबाखू मागतोय, उठलं की सुटलं मला तंबाखू मागतोय, असे सुद्धा आवडत नाही. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस देवाला मागत असतील, पण देवाला काय मागितलं याच्यात लक्ष. बघा महाराज, देव जेवढा चतुर आहे त्याच्यापेक्षा चतुर माझे जगद्गुरु तुकोबराय. बघा रे महाराज, देवानं मागा म्हणल्याच्या नंतर सुद्धा जगद्गुरु तुकोबरायने काय मागितलं या अभंगातून याचं वर्णन केलं. बघा महाराज, तुमचं आमचं मागणं, आपलं मागणं सांगूच नका महाराज. आपण जर देवापाशी जातो, एक उदबत्ती नेतो, 20 रुपयाचं नारळ, 20ला आहे का 30ला आहे? 20ला आहे का? एक 20 रुपयाचं नारळ, 1 रुपयाची उदबत्ती, मारुती रायापाशी जातो, नारळ फोडतो. नारळ फोडल्याच्या नंतर म्हणतो देवा पोराला कुठतरी चिटकू दे, लाईनीला नाही सर्विसला आहे का नाही, पोरीला कुठतरी चांगलं स्थळ मिळू दे. एका नारळावर आणि एका उदबत्तीवर देव काय तुमचा बाजारचा भाजीपाला आहे? हा, अरे मनी नाही भाव, आणि देवा मला पाव. देवा अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. विठाला विठाला. मग या ठिकाणी जर महाराज जगद्गुरु तुकोबराय देवाला मागत असतील, तुमचं आमचं मागणं वेगळं आणि जगद्गुरु तुकोबरायचं मागणं वेगळं. आपलं मागणं काय? वाढावे संतान कुणी भावे वाढावे संतान, गुरुजी व्हावे धनधान्य. पण महाराज
देवाला मागत असताना संत काय मागतात आणि सर्वसामान्य माणूस काय मागते? महाराज एकाला देव प्रसन्न झाला, दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले. ऐका महाराज, दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्याच्या नंतर ते वैतागला. तो म्हणला बस आता घराचं तोंड पाहायचं नाही, बायकोचंही तोंड पाहायचं नाही. बरेचसे असे पण करतात बरं का शास्त्री बा, बरेचसे असे पण करतात. म्हणतात महाराज आता बायकोचं तोंड पाहायचं नाही, घराचंही तोंड पाहायचं नाही, घराचा त्याग. आणि घराचा त्याग केल्यावर कुठं निघतात? पंढरपूर. पंढरपूर नाही महाराज, घराच्या बाहेर निघल्यावर कुठं? सासरवाडी. हा पण महाराज येऊ म्हणला तर सासरवाडीला जायचं नाही, घरी जायचं नाही, वैतागला आणि गेला महाराज डोंगरावर. आणि डोंगरावर गेल्याच्या नंतर बघा महाराज, आपलं मागणं बघा, सर्वसामान्य माणसाचं मागणं बघा, आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर मागणं बघा महाराज. या व्यक्तीने घराचा त्याग केला, डोंगरावर गेला आणि डोंगरावर गेल्याच्या नंतर महाराज त्या डोंगरावरती बसला. बसल्याच्या नंतर त्या डोंगरावरती एक महादेवाचं मंदिर होतं बघा महाराज. आणि महादेवाचं वैशिष्ट्य काय महाराज? एक लोटा पाणी, पुढचं काय? एक लोटा जल, एक लोटा जल, सब समस्या हल, सब समस्या का फल. असा असताना महादेव बरोबर आहे. शंकर भगवान परमात्मा एवढा भोळा, एवढा भोळा, एवढा भोळा, केवढा भोळा, स्वतःची बायको देण्याकरता सुद्धा तयार झाला. त्याला म्हणतात महादेव. जाऊ महाराज, स्वतःचं घर शंकर भगवान परमात्म्याने दिलं. तुम्ही म्हणसाल महाराज खोटं बोलता काय? खरं सांगतो. जी लंका, ही लंका शंकर भगवान परमात्म्याने कुबेराला बोलवलं आणि कुबेराला सांगितलं, कुबेरा अरे सर्व लोक मला नाव ठेवतात, माझा सासरा पण मला नाव ठेवतोय की मशानभूमीमध्ये राहतोय, सर्व कपड्याला काय लावतो? कपडे तर घालतच नाही, दिगांबर. सर्व अंगाला काय लावतो? भस्म. भस्म उटी रुंड माळा, नेत्र भस्म उटी रुंड भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. असा असणारा शंकर भगवान परमात्मा कुबेराला बोलवलं. कुबेराला सांगितलं आतापर्यंत झालेलं नसल महल, असा महल या ठिकाणी बनवा. महाराज ते कुबेर धन कुबेराची बरोबर आहे महाराज. त्या कुबेरानं असं महल बनवलं, असा बंगला बनवला की तो बंगला आतापर्यंत कोणी बनवलाच नाही आणि बनणारही नाही. कसा बनवला? लंका. तुकोबरायनं सुद्धा वर्णन केलं महाराज. कोटी घरे ज्याचे काश्याने तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्त कोटी. असा महाराज ती लंका बनवली. आणि लंका बनवल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र शंकर भगवान परमात्मा म्हणले आता लंकेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा. आता नवीन घर बांधल्याच्या नंतर आपण काय करतो? वास्तू शांती करावं लागते बरोबर आहे, कारण की वास्तू केल्याशिवाय घरात प्रवेश करू नये. मग महाराज शंकर भगवान परमात्मा म्हणले असा ब्राह्मण बोलवा, असा ब्राह्मण बोलवा की वेद त्याच्या पठण असले पाहिजे. 10ही वेद, 18 पुराण, शाही शास्त्र पुराण त्याच्या पाठ असले पाहिजे. मग असा व्यक्ती कोण? मग राजा रावण. राजा रावण महाराज सामान्य नाही. राजा रावणाला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर महाराज त्यानं ज्यावेळेस ती वास्तू अशी मांडली, अशी वास्तू शांतीची पूजा केली आणि पूजा झाल्याच्या नंतर आरती संपली. आरती संपल्याच्या नंतर सर्वांना प्रसाद दिला शिऱ्याचा. तुमच्या इकडे शिराज राहते का? सत्यनारायणाच्या पूजेला कोणता असते? शिराज ना. म्हणजे कसं आहे आमच्या इकडचं आणि तुमच्या इकडचा थोडा फरक आहे. आमच्या इकडं मेल्यावर माणसं जातात, तुमच्या इकडं
तुमच्या इकडे कसं आहे हे तर म्हणले जीव गेल्यावर विठाला महाराज शिऱ्याचा प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्याच्या नंतर ब्राह्मण काका निघाले. आता ब्राह्मण काका निघाल्यावर तुमच्या इकडे काय देतात? दक्षिणा. बरोबर आहे. आता महाराजचं कीर्तन झाल्यावर निघाल्यावर काय देतात? दक्षिणा. बरोबर आहे. तसं रावणाची पूजा झाली आणि रावण पूजा झाल्याच्या नंतर निघाल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी शंकर भगवान परमात्मा म्हणले तुम्हाला दक्षिणामध्ये काय देऊ? दक्षिणा काय देऊ म्हणल्याच्या नंतर ते म्हणले मी मागल ते देताल का? ते म्हणले बिंदास तुम्ही फक्त तोंडातून काढा तुम्हाला लगेच प्राप्त. ते म्हणले बघा बरोबर. ते म्हणले नक्की संकल्प सोडा. त्यावेळेस महादेव म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त संकल्प सोडायचं काम नाही तुम्ही तोंडातून काढा ते तुम्हाला देऊ. म्हणले असं? म्हणले हो. रावण म्हणला मला दुसरी तिसरी दक्षिणा काय नाही तुमची जी लंका आहे ज्याची तुम्ही वास्तू शांती केली तेच मला द्या. आता तुमच्या घरी जर मी पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर मी म्हणलं तुमचं घर मला द्या तुम्ही देताल का? नाही देणार. पण महाराज ते कोण येतं? शंकर येतं. हा महाराज शंकर भगवान परमात्मा म्हणले हे घ्या चाब्या आणि पार्वतीला हात पकडला आणि पार्वती म्हणले चलो. ते म्हणले कस काय? म्हणलं दिली दान. म्हणले मा याला तर आता बी कळत नाही. अशा बऱ्याच बायका म्हणतात माझी सोडून विठाला महाराज ते महादेवाची बायको म्हणली मा इथं बी कळत नाही एवढ्या दिवस झाले थंडीत कैलासात मारा लागली नेमका कसा तरी बंगला बांधला त्याच्यात बाहेर निघायची पाळी आली. पार्वती माता निघाली. बघा महाराज एवढे भोले शंकर भगवान एवढे भोळे. मग महाराज हा व्यक्ती वैतागला डोंगरावर गेला आणि डोंगरावर गेल्यावर महाराज यांना दुसरं तिसरं काहीच नाही. ते महादेवाची मंदिर होतं एकदम पुरातन काळातलं होतं. तेव्हा म्हणलं आता महादेवाची मंदिर आहे मस्त पूजा करायची इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. महाराज त्यानं असं अनुष्ठान केलं भाकरही खाल्ली नाही महाराज चपातीही खाल्ली नाही फक्त ते बेल खात होता. बेलाचं पान आले की बेलाचं पान घ्यायचा खायचा. असं करता करता 5 महिन्यापर्यंत त्यानं तपश्चर्या केली आणि शंकर भगवान परमात्म्याला दया आली आणि शंकर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि शंकर भगवान परमात्मा म्हणले मागून घे म्हणले तुला 3 वर. ते म्हणले 3 वर? हो म्हणली. तू आतापर्यंत 5 महिन्यापर्यंत अशी सेवा केली त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये मी तुला 3 वर देतो 3 वर मागून घे. आता बघा महाराज देव प्रसन्न झाल्याच्या नंतर याला मागायची अक्कल पाहिजे का नाही? पण महाराज 5 महिन्याच्या झाल्याच्या नंतर महाराज महादेव प्रसन्न झाल्यावर यो पाठ्या म्हणला आता 3 वरदान मागितल्याच्या नंतर यानं खुश होऊन मागाव का नाही? पण यो पाठ्या म्हणला देवा 5 मिनिटं थांबा आता घरी जातो. आता बघा महाराज बायको संग भांडणं केले 5 महिने इथं थांबला पण आता महादेव प्रसन्न झाल्यावर मला बायकोला विचारून येतो. महाराज ह्यो पठ्या खाली उतरला आणि दरवाजा ठोठवला. बायकोला आवाज आला. ती म्हणली मा एवढ्या रात्रीचं कोण आलं व? ती म्हणले काय नाही मीच नवरा आहे. उघड दरवाजा. दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यावर मग म्हणले काय कस काय एवढ्या रात्रीचे आले? तुम्ही तर गेले होते वैतागून आणि यायचं नव्हतं. ते म्हणलं यायचं नव्हतं पण मला देव प्रसन्न झाला. म्हणले माय देव कोणता? म्हणले शंकर. म्हणले मग काय नाही म्हणले महादेव प्रसन्न झाला. त्यांना सांगितलं 3 वर मागून घे. आता 3 वर मागण्याकरता मी आलो. आता सांग पहिलं वर कोणतं मागू? ते होतं बांधले तुम्हाला 3 वरदान भेटले ना मग तुम्हाला कसं कळत नाही? पहिलं 1 वरदान मागून घे. ते म्हणलं कोणतं? काय नाही तुम्हाला कळत नाही का? म्हणे मला नाक नाही. ती होती गेंगाने तिला नाकच नव्हतं. ती तुम्हाला माहिती आहे का म्हणजे देव काय म्हणला माहितीये का? ती म्हणली जा त्या देवाला नाक मागून घ्या. म्हणला वर काय अडचण नाही. महाराज पिछे मुड डोंगरावर गेला महादेवाची आराधना केला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. महाराज त्या ठिकाणी शंकर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. म्हणले सांग 3 वर मागून घे. ते म्हणला देवा काय नाही 1 वर असा द्या माझ्या बायकोला नाक द्या. आता नाक द्या म्हणल्याच्या नंतर यानं केवढं काय सांगाव का नाही? यानं म्हटलंच नाही. महादेव म्हणले तथास्तु. आता तथास्तु म्हणल्याच्या नंतर ती बाई होती परभणीतली. तिनं नाक मागून घेतल्याच्या नंतर महाराज यानं डोंगरावरच होता तवरक तथास्तु म्हणल्याच्या नंतर जोत नाक घराच्या बाहेर निघलं. डिचक्या घराच्या बाहेर निघल्यावर नाक ते आलं गल्लीत. ते आलं रेल्वे स्टेशन आणि जोत ते नाक निघालं कुठं? मुंबई. एवढं नाक लांब झालं. तो पठ्ठ्या जसा डोंगरावरनं खाली आला
आणि खाली आल्याच्या नंतर तो म्हणला आतापर्यंत ट्रेन पाहिली नाही आपल्या गावात आणि ट्रेन कस का आली. तो म्हणला ट्रेन कस का आली. तो घरात आला आणि जसं बायको पशी गेला बायकोला म्हणते बापा 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 एवढं नाक. ते म्हणलं एवढं नाक मागतात का. ते म्हणे मग काय करू काय नाही कमी कर असं सांगा म्हणले. महाराज पिछे मूड हा पाट्या परत डोंगरावर गेला. ओम नमः शिवाय. शंकर भगवान परमात्मा प्रसन्न झाले म्हणले दुसरं वर मागून घे. किती वर मिळाले होते 3. पहिला गेला आता दुसरा. ते म्हणले काय करू. शंकर भगवान परमात्मा म्हणले काय करू. ते म्हणले देवा काय नाही जेवढं नाक दिलं तेवढं नाक कमी करा. आता कमी करा म्हणल्याच्या नंतर त्यांना सांगावं का नाही एवढं का तेवढं. यानं काही सांगितलं नाही. कमी करा म्हणल्याच्या नंतर महादेव भगवान परमात्मा म्हणले तथास्तु म्हणल्याच्या नंतर महाराज जे नाक गेलं होतं मुंबई ते आलं पुणे. पुण्यावरनं कुठं अंबाजोगाई परळी गंगाखेड. आणि जसं आल्याच्या नंतर महाराज घरात घुसलं ते नाक. आणि घरात गेल्याच्या नंतर जे पहिलं तरी बरं होतं आता ते बी राहिलं नाही. ते बी आता जसं कोंबडीनं कांदा पळवला तसा डिचक्या ती लागली अशी करू लागली. आणि हो गडी जसा घरात आला आणि जसा घरात आल्याच्या नंतर ती बायको पहिलीच रागवली. ते बी गेलं म्हणल्याच्या नंतर महाराज त्याला राग आला. तो म्हणलं वा रे वा नाक मागितलं तर आता ते बी पळवलं. परत पिछे मूड परत ते डोंगरावर गेला. आणि डोंगरावर गेल्यावर महादेवाची प्रार्थना केली. देवाला सांगितलं देवा जसं होतं तसं कर. महादेव म्हणले बस तथास्तु म्हणल्याच्या नंतर महाराज वर किती भेटले होते 3. कोणत्या उपयोगी पडले महाराज त्याच्यावर जाऊ नका तसं आपलं झालं. आपलं तसंच आहे महाराज. देव आपल्याला प्रसन्न झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आपण सोनं करत नाही. बरोबर आहे. जीवनामध्ये 3 संध्या भेटतात महाराज. किती 3 संध्या. एक बालपणी शिकण्याकरता, दुसरं तारुण्यपणी आणि तिसऱ्यांदा म्हातारपणी दात पडल्यावर दात हालतात. मग कीर्तनकार म्हणते म्हणा राम राम. ते राम राम नाही म्हणते ते लांब लांब. हा त्याला जर म्हणलं का नाही म्हणा इठल इठल इठल. ती इठल नाही म्हणत ते म्हणते इथलला इथलला इथलला. मारुती राय म्हणतो तू मला माहिती आहे म्हणलं तू इथललाचे. लग्न झालं तेव्हा तू दर्शनाला आला तू इथललाचे दुसरा कुठला नाही विठाला. तसं मागण्याची अक्कल नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायला देव प्रसन्न झाले. आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाला जगद्गुरु तुकोबरायला देव म्हणत होते तुकोबराय काहीतरी मागा काहीतरी मागा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणते काही मागणे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात देवा काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे. अहो देवा तुम्ही देण्याकरता तत्पर आहे पण आम्हाला काहीही मागायला जमत नाही. बघा महाराज बायकोनं नवऱ्याला साडी मागणं उचित का अउचित. बरं बायकोनं साडी दुसऱ्याला मागणं उचित का अउचित. अउचित. बरोबर आहे. नवऱ्याला साडी मागणं उचित का अउचित. उचित आहे महाराज बरोबर आहे. पण नवऱ्यानं तीळ सक्रातीला साडी आणून देणं हे उचित का अउचित. उचित. हा नवऱ्यानं बायकोला साडी देणं हे उचित. पण ज्या वेळेस नवऱ्यानं साडी आणली आणि बायकोनं ती साडी नेसली तीळ सक्रातीला ती दिवसभर वाण देण्याकरता फिरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं आंघोळ केली आणि बाटलीमध्ये तिनं बकेट मध्ये
साडी टाकली आणि ती नवऱ्यापाशी गेली, नवऱ्याला म्हणली तेवढी धुवून काढा. हे उचित का उचित? उचित का उचित? महाराज हे अउचित आहे. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अरे काही मागणे हे आम्हा अनुचित. विठाल हो. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा त्याचा स्वर चालू ठेवा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे. देवा अरे माझ्या वाढ वडिलापासून तुला आत्ता कधी मागितलं नाही आणि मी तरी कसा मागणार? आम्ही मागणार नाही. कारण की का देवानं ज्यावेळेस सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणू लागले, तुकोबराय तुमच्या संसाराकरता काहीतरी मागा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय महाराज भगवान परमात्मा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. जगद्गुरु तुकोबरायच्या मुखाकडे देव पाहत होते. कारण की का वाढ वडिलाचं ओझ भगवान परमात्म्याच्या डोक्यावर होतं. बरोबर आहे. डोक्यावर ओझ असल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायला देव म्हणायचे, मागा मागा. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा तू जेवढा चतुर आहे, देव किती चतुर आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. बर महाराज देणारा सुद्धा उदार आहे. बरोबर आहे. देणारा एवढा उदार आहे की ज्या लक्ष्मीच्या पाठीमाग तुम्ही आम्ही रात्रंदिवस लागलो. लक्ष्मी कोणती? हा मनी है का नाही. ज्या लक्ष्मीच्या पाठीमाग तुम्ही आम्ही लागलो ती लक्ष्मी माझ्या देवाची कोण आहे? पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या यावे काकुल दिव, यावे काकुल दिवाय वेगी आणावा तुहारे, यावे कुलती वेगी आणावा तुहारे, वेगी ज्या लक्ष्मीच्या पाठीमाग तुम्ही आपण हाडाचे कान रक्ताचं पाणी करतो आणि त्या लक्ष्मीच्या पाठीमाग लागल्याच्या नंतर पण ती लक्ष्मी पाय धुण्याच्या पात्र झाली. बरोबर आहे. ती लक्ष्मी भगवान परमात्म्याकडे गेली तर त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणला, तुझे जागा आमच्यापाशी नाही. कारण की का या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. महाराज ज्यावेळेस भगवान परमात्मा म्हणला हे सर्व जागा आहे ती बुकिंग आहे, इथं तुम्हाला जागा नाही. एक जागा आहे ती फक्त माझ्या पायापाशी. हा पाय लक्ष्मीच्या हाती दिसे यावे काकुलती. त्या लक्ष्मीला पायापाशी ठेवलं. पण आपण महाराज देव मांगारी सारला आणि लक्ष्मीच्या पाठीमाग लागलो आणि लक्ष्मीच्या पाठीमागेतले लागल्याच्या नंतर रटे खातो पण लक्ष्मी भेटत नाही. अरे तुम्ही अंगीकार देवाचा करा. तुम्ही देवाच्या पाठीमागाला. कारण का आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. येरते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. बरोबर आहे. ते देव आपलासा करा, सुख बरोबर पाठीमाग येते. संतांनी काय केलं महाराज? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आणि महाराज जगद्गुरु तुकोबरायकडे थोडी संपदा होती का? दक्षिणे सुस्वरे आळवी ते वृक्षवने
त्या ठिकाणी गोड गायचे आणि ते जगद्गुरु तुकोबारा एवढं पुण्य केल्याच्या नंतर माझ्या पांडुरंग परमात्म्याला काही मागतील का महाराज? तो देव सुद्धा एवढा उदार आहे, एवढा उदार ती महाराज पुतना मारायला आली, तिला मोक्ष दिला. बरोबर आहे. महाराज शिशुपाल मारण्याकरता आला पण त्याला सुद्धा मोक्ष दिला. रावणानं बायको स्वतःची महाराज रावणानं रामाची बायको पळून नेली तरी सुद्धा त्याला मोक्ष दिला. एवढा उदार भगवान परमात्मा. आणि जगद्गुरु तुकोबारायला मला मागा काहीतरी मागा म्हणल्याच्या नंतर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देवा आतापर्यंत माझ्या वडिलांना मागितलं नाही आणि मी कसा मागणार, पण तरी सुद्धा देवा तू म्हणतोस मागा. 9:15 10:30 वाजले तेव्हापासून मागतोय मागा. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणते देवा द्यायचं ना तुला तर एकच दान दे, हेची दान दे गा देवा की तुझा विसरण व्हावा. द्यायचं ना देवा मग एकच दान दे की तुझा विसर. जगद्गुरु तुकोबाराला तुम्हाला मी प्रश्न विचारतो, जगद्गुरु तुकोबाराला देवाचा विसर पडला होता का? आम्हाला विसर पडतो पण देवाला जगद्गुरु तुकोबाराला विसर पडला का? नाही. एवढंच नाही महाराज, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. महाराज जगद्गुरु तुकोबारा जर टॉयलेटला निघाले तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा सतत चालू जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल. पण तिथून परत येताना एका व्यक्तीनं बघितलं का हो तुकोबाराय तुम्ही लोकाला सांगता आणि तुम्ही शौचालयाला गेल्याच्या नंतर सुद्धा देवाचं नाव घेता. तर त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अहो काय माझी माझा झाली अनावर वाचा, 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 माझी माझा तुम्ही शौचालयाला गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचं नाव घेता. त्यावेळेस ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अहो सांगा ऐका, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असी. याच्या पलीकडे जाऊन सांगतो शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ गेला वाया.
याच्या पलीकडे काय सांगू महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावरती संकट आल्याच्या नंतर सुद्धा देवाचं नाव विसरलं नाही महाराज. उकळतं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावर टाकल्याच्या नंतर जळो माझी काया लागला वडवा, धाव रे केशवा माय बापा. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने त्यावेळेस सुद्धा देवाचा धावा केला ना. मग माझे जगद्गुरु तुकोबाराला विसर पडला होता का? तुम्हाला आम्हाला विसर पडते महाराज. आपलं कसं आहे, सुखामध्ये देव आहे का? आणि दुःखात असल्यावर देव विसरत नाही महाराज. आपल्याला थोडंसं का दुःख या मग म्हणते मारुती आहे का, सत्याचा आहे का? किती दुःख आले आमच्यावर. सुखाच्या टायमाला म्हणते इथूनच पाया पडते. लग्नाच्या टायमाला देवापाशी जातात का? नाही. आणि ज्यावेळेस दुःख आल्याच्या नंतर म्हणतात मग देवानं का आमच्यावर दुःख द्यावं का? असे बरेचसे लोक म्हणतात महाराज. पण तुम्ही सुखामध्ये पाहाती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी न विसरती. महाराज ते देवाला विसरत नव्हते म्हणून म्हणावं लागते. शेवटचं चरडे बघा दयाची द्वारीचं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा. मग तो फुकट म्हणून देव तिथं राहत नव्हता. तिथं वैकुंठ सोडायचा, द्वारका सोडायचा आणि पांडवांच्या घरी रात्रंदिवस राहायचा. कशामुळं? नामस्मरण करायचे. महाराज आपलं कसं आहे, एकदा आपल्यावर दुःख आलं की आपण देवाचं नामस्मरण करतो आणि एकदा आपल्याला सुख आलं की मग काय देव असते देवाचं. महाराज एक दृष्टांत सांगतो आणि परत आपल्या सिद्धांताकडे परत रिटर्न येतो. बघा महाराज, एका गावामध्ये महाराज काय झालं, तिथल्या एका माणसाला कळालं होतं की आपल्याला दुसरीकडे तमाशा पाहायला जायचं आणि रात्रीचा तमाशा पाहून यायच्या टायमाला आपल्याला कोण भेटल. महाराज ते तमाशा पाहायला गेलं आणि गेल्याच्या नंतर महाराज परत त्याला रिटर्न यायचं होतं इकडं. पण येत असताना तिथं मधी होती नदी आणि त्या नदीच्या शेजारी होतं मस्त वडाचं झाड आणि वडाचं झाड होतं. तेव्हा म्हणला महाराज आता आपल्याला तर 12-1 वाजला आणि आता आपल्याला पलीकडच्या कडेला जायचं आणि इथं तर या वडाच्या झाडावरती भूत आहे असं म्हणतात. असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्याला असं संकट पडलं. तेव्हा म्हणलं आता तमाशा तर सुटला आणि पलीकडं जायचं, पण जायचं कसं? भूत मध्ये जर आलं तर घुळसू घुळसू मारते. बरं तुम्हाला काय वाटते, भूत आहे का नाही? नाही भूत आहे का नाही? तुमचं काय मत आहे? तुमचं आहे नाही? ते हाय म्हणाले नाही म्हणाले. तुमचं काय मत आहे? महाराज पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, बहु खेचेरीचे रान, जाता वेडे होय मन. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. म्हणजे भूत आहे हे निश्चित आहे. जे नाही म्हणत असल, जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणजे भूत आहे. महाराज तो पठ्यान महाराज नेमका 12च्या टायमाला जवळ आला आणि जवळ आल्यावर महाराज त्यानं नुसता तमाशा पाहिला होता. आता देव कुठून आठवण? पण महाराज त्यानं फक्त जीवनात एकदाच कीर्तन ऐकलं होतं. कोणाचं ऐकलं होतं काय माहित, पण त्याने एकदाच ऐकलं होतं. तेव्हा म्हणला होता संकट कटे मिटे सब पीरा, भूत पिसाजो निकट नाही आवे. पुढचं महावीर जब नाम सुनावे, हे त्यानं ऐकलं होतं. आणि त्याच्या पलीकडे ऐकलं होतं की राम राम म्हणल्याच्या नंतर भूत जवळ येत नाही. तो पठ्या नेमका जवळ आला आणि तो म्हणला महाराज तमाशा विसरून गेला. तो म्हणला आता एवढं संकट आहे, रामाशिवाय दूर होत नाही. महाराज त्यानं असं राम राम जपायला सुरुवात केलं. राम 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 राम. महाराज राम राम जपत असताना तो नेमका वडाच्या जवळ आला आणि वडाच्या जवळ आल्याच्या नंतर त्या वडावर होते 2 माकडं. आणि माकडं 2-3 दिवस झाले उपाशी होते, त्याला काय खायला भेटलंच नव्हतं. आणि त्यानं नेमका ह्यो माणूस पाहिला त्या वानरानं, आणि वानराने माणूस पाहिल्याच्या नंतर तो म्हणला आता काहीतरी खायला भेटते. ते दोन्ही शांत बसलेले होते, ते बी उठले. या डांगीवर या फांदीवर त्या फांदीवर, या फांदीवर त्या फांदीवर. ह्यो म्हणला आता मेलो. आता नक्की भूत उठलं आणि आता भूत घोळसल्याशिवाय राहत नाही. तो जोरात म्हणू लागला राम 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 राम. असा घाम सुटला महाराज त्याला. एवढा राम जपू लागला तो की त्याला काही कळना. पण महाराज दैवयोगानं तो नदीच्या बरोबर कडला लागला. आणि नदीमध्ये गेल्यावर काय असते? वाळू. बरोबर आहे, वाळू असते. याची चप्पल होती महाराज ती पहिली जुनी पेरेगॉन, फटाक फटाक फटाक. तो नेमका
नेमका वाळूत गेल्याच्या नंतर पाठीमागच्या साईडला वाळूचे खडे पडायचे आणि नेमका चालायचं तेवढं ते फटकन तो म्हणायचा आता मी आता जगत नाही, आता भूत नक्की आलं. अजून जपू लागला राम 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 राम. महाराज इकडच्या साईडला खडे, इकडनं खडे, वानर उड्या मारा. ते म्हणलं आता मेलो, आता काय खरं नाही. महाराज एवढा जपू लागला. महाराज श्वास कमी पण ते राम जपू लागला. बघा महाराज संकट आले एवढा राम जपू लागला. जपत 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 नेमका नदीच्या वरती आला आणि नदीच्या वरती आल्याच्या नंतर तिथं भूत नव्हतंच. महाराज वरती आला आणि वरी आल्याच्या नंतर नेमकं त्यानं असा फोकस पाहिला, लाईट पाहिली आणि बघितल्याच्या नंतर त्याला आनंद वाटला आणि राम विसरला. नंतर म्हणते मेरे आंगनों में तुम्हारा क्या काम है. वाजू नका. महाराज आता जोपर्यंत संकट होतं तोपर्यंत राम सोडला का नाही. पण महाराज आपला असं आहे, देवा मला आला ताप तू महाबाप, माझा गेला ताप तो ह्या बापाचा बाप. असे म्हण आहे महाराज. मग महाराज जगद्गुरु तुकोबराय विसरले का नाही. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायने देवाला कधी विसरले नाही. मग ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याला माग म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणलं देवा तुझा विसर न व्हावा, माझ्या जीवनात तुझा विसर पडू नये. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले का हो तुकोबराय तुम्हाला माझा विसर पडणार नाही, हे तुम्हाला दिलं पण तुम्ही करणार काय. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन आवडी, गुण गाईन माईक कमी पडले पण एवढे गायक येतं. परम भाग्य महाराज माझं की एवढे गायक नाही तर काय काय सांगावं. काय ठिकाणी गायक बरे नाहीत हो महाराज. काय सांगावं असं कीर्तन चालू असल्याच्या नंतर ते गाणं आपण एक म्हणावं त्यानं दुसरंच म्हणावं असं वाटते. चिकनगुन्याची साथ बरी पण गायकाची साथ नको. महाराज एका ठिकाणी कीर्तनात गेलो मी सहज प्रमाण आलं म्हणून म्हणलं सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण जाता. त्यानं पाठीमागं बरोबर म्हणावं का नाही. तो काय म्हणायचं माहिती आहे का सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबलला. म्हणलं बोंबला इथं का आला. हा एका ठिकाणी सहज महाराज तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे सहज प्रमाण म्हणलं तर तेव्हा काय म्हणलं माहितीये का तुका म्हणे महापाचाचे 25. म्हणलं वा रे वा तुझ्या घरचीच येत. एका ठिकाणी महाराज कीर्तनामध्ये मी गायन करत असताना 1 तास झाला अर्धा तास झाला त्यांना प्रमाण दिले नव्हते गायकानं. त्यांचं असं होतं महाराज इथपर्यंत शर्ट होतं. हा त्यांच्याकडे मला पान फुलवा हा असे ते होते गायक. त्यांच्याकडे अर्धा तास झाला 1 तास झालं पण एकही प्रमाण म्हणा ना. मी म्हणलं काय म्हणावं बाबा आता यांच्याकडे. त्यांच्याकडे पाहिलं त्यांना म्हणलं असं करू नका कीर्तन खेळीमिळी असते. आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. तो गायनं प्रमाण वगैरे म्हणलं की आनंद वाटते. तुम्ही 1 तास झाले अजिबात प्रमाण म्हणलं नाही. ते म्हणले महाराज आता म्हणू. मी म्हणलं काय नाही तुम्हाला प्रमाण बरोबर विषय आणून देतो आणि विषय आला की तुम्ही उचला. त्यांना असं म्हणलं महाराज. असं म्हणल्याच्या नंतर विषय बरोबर आणून दिला आणि त्यांना म्हणलं आता उचला. आता उचला म्हणल्यावर त्यानं प्रमाण उचला त्यानं मलाच उचल. म्हणलं वा रे वा पठ्यो हे का असे नाही. पण इथं एका हुनी बळी रे विठाला. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात गुण गाई
हेची माझी सर्व देवा. ज्यावेळेस तू जर मला हे जर वरदान जर दिलं तर मी रात्रंदिवस गुण गाईन आवडी. गुण गाणं वेगळं आणि आवडीनं गाणं वेगळं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महाराज आपण आवडीनं गात नाही, भावनेनं आपण गात नाही. क्या गाये कुछ कळे ना, बरोबर. क्या गाता कुछ. महाराज एखाद्यानं जर भजन म्हणत असताना असं वाटते की मराव, पण याचं भजन ऐकावं, आहे का नाही. काय काय ठिकाणी असे गात असताना लोक समोरचे येऊन झोपतात. काय काय कीर्तनामध्ये लोक येऊन बसतात आणि बसल्याच्या नंतर कसे येऊन बसतात माहितीये का, समोर आले का. आता एवढं फोकस असल्याच्या नंतर पुढं त्यानं बरोबर बसाव का नाही, ते असं बसते. असं वाटते की अख्ख्या गावाचं टेन्शन याच्यावरच आहे. हा, समोर येऊन बसल्याच्या नंतर हलं ना, डुलं ना, आणि काही बोल ना, आणि गेलं ते बी कळ ना. असे काय काय असतात महाराज. पण इथं आल्याच्या नंतर महाराज गायक वादक सुद्धा छान, ऐकणारे सुद्धा छान. हा, टेन्शन नाही. नाहीतर काय काय ठिकाणी असे असतात महाराज, एका ठिकाणी पुढे येऊन बसलं महाराज ऐकायला. एक जण पुढे येऊन बसलं आणि बसल्याच्या नंतर महाराज ते कीर्तनामध्ये मग्न झालं. आणि मग्न झाल्याच्या नंतर महाराज आता इथं कसं आहे, हे सात्विक आहे. पक्वाद सात्विक, गाणं सात्विक, बोलणं सात्विक. आता हे सर्व सात्विक ऐकल्याच्या नंतर ते होतं तामस. आता तामस माणसाला सात्विक ऐका वाटते का, नाही. तिथं जर असलं टन 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 टन, मग पैसे फेकते वर, होऊ दे शांताबा तिथं म्हणते. पण इथं सात्विक म्हणल्याच्या नंतर ग बसावं लागते, पुढं पाहावं लागते, हे का नाही. पण महाराज ते नेमकं आलं, समोर येऊन बसलं. आणि समोर येऊन बसल्याच्या नंतर मी आपलं कीर्तन जोरात सांगायला लागलो. आणि कीर्तन सांगत असताना ते बसलं समोर येऊन. आणि महाराज झोपलं ना ते. आणि झोपल्याच्या नंतर महाराज झोपल्याच्या नंतर ते होतं दुकानदार. आणि झोपल्याच्या नंतर त्याला स्वप्न पडलं. दुकानात आलं गिरायक, 3 गिरायक आले. 3 गिरायक आल्याच्या नंतर ते म्हणले आम्हाला 3.5 मीटरचे 4-5 कापड फाडा. आता फाडा म्हणल्याच्या नंतर हे स्वप्नात होतं. आणि स्वप्नात म्हणल्याच्या नंतर त्यानं असा हात केला, झोपलेलं होतं ना. आता मी समोर होतो, समोर म्हणल्याच्या नंतर त्यानं असा हात केला. आता माझं धोतर पहिलंच लांब. महाराज असा हात केला, त्याच्या हातात माझं धोतर गेलं. मी आपलं वरती सांगायला आलो, त्यानं पुढं घेतलं. आणि तेवढ्यात आता ते 3 मीटर फाडणार. तेवढ्यात म्हणलं बापू तेव्हा म्हणला महाराज मी स्वप्नात गेलो होतो. आता स्वप्नात त्यानं माझं होतं स्वप्नात, पण जिवंतपणे माझं धोतर फाडतो. विठाल विठाल विठाल. पण इथं एका हुनी बळी येतं महाराज गायनाचार्य सुद्धा. पण महाराज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जर तुम्ही जर हे दिलं तर गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा तुम्ही जर हे जर दिलं ना तर मी आवडीनं गुणगान गाईन. जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्मा म्हणजे अहो तुम्ही आवडीनं आतापर्यंत गायलं ना. हा, तुम्ही काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य. हा, तुम्ही गाथा निर्माण केला. हा, अहो तुम्ही सर्व संसारावरती शून्य ठेवलं. तुम्ही गुणगान गाता ना. अहो पण तुमच्या घरामध्ये काहीच नाही ना. हा, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके. कोणाचं बोलणं आहे माझं. अहो तुमच्या घरी कुत्रं घर राखा लागलं. एखादं चोर जर समोरून आलं ते म्हणते आपल्याला पैसे द्यावे लागतील. ते चोर सुद्धा धाकानं निघून चालले. तुमच्या घरी काय नाही. तुमच्या घरी काय नाही म्हणून तुम्हाला देण्याकरता कोण गेला, जाणता राजा. त्यांचं नाव काय, छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की जगद्गुरु तुकोबारायच्या घरी काय नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. आणि राजा असा होता असा महाराज, त्याला म्हणून म्हणतात जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. बरोबर आहे महाराज. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की जगद्गुरु तुकोबारायच्या घरी एक टायमाला सुद्धा खायला अन्न नाही. चिमणी सुद्धा आल्याच्या नंतर त्या चिमणीला सुद्धा देण्याकरता दाना नाही. महाराज मग छत्रपती शिवाजी महाराजांना कळाल्याच्या नंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. आणि नजराणा पाठवल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबारायने महाराज, जिवट्या छत्र घोडे हे तर बऱ्यात न पडे. तुम्हाला जर द्यायचं असेल आम्हाला द्या, पण हे धन देऊ नका. आम्हाला जर द्यायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही सुखी राहावं, आम्ही जर सुखी राहावं, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, तुमचे येरवित धन
ते मज मृत्यू के समान. आम्हाला हे नको. आम्ही जर सुखी व्हावं असं जर वाटत असेल, कंठी मिरवा तुळशी. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये माळ होती आणि कोण काय म्हणते महाराज छत्रपती शिवाजी महाराज दारू पित होते. नाही महाराज, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे दारू गोळा होता पण एकही थेंब पिला नव्हता. कोणी म्हणतात संभाजी राजा दारू पित होते. महाराज, माझ्या राजानं कधी दारू जर पिली असती तर आज माझा राजा तिथं नसता. अजून सुद्धा महाराज तुम्ही बघा, अहो आपण जर एखाद्या पोरानं जर फक्त अर्धा जर टोपण पिला, अर्धा जर गिलास जर दारू पिली तर त्याला बायको सुचत नाही. हा, आणि देव म्हणजे महाराज, मी म्हणतो आपल्या गावामध्ये 100 मांजरी जर आडव्या गेल्या तर आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. पण एक जर पेताड जर आडवा गेला, सप्ताह करायचाच नाही. सप्ताह करायचं नाही. सप्ताह करून कोणाचं भलं झालं असे म्हणणारे पेताड भरपूर येतं. इथलं नाही म्हणत, आमच्या इकडचं म्हणतो आणि तिकडे गेल्यावर इकडचं सांगतो. दुसरं आणू तरी कुठून? विठाला विठाला विठाला. धन नको महाराज, मग माझ्या जगद्गुरु तुकोबरायला भगवान परमात्मा म्हणले का हो तुकोबराय, तुमच्या संसाराकरते काही मागा, तुमच्या संसारामध्ये जे लागल ते तुम्हाला देतो. असं म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा मी मागतो ते द्या. जर तुम्हाला द्या वाटत असेल धन, धन हे नको. मग नलके मुक्ती धन संपदा, नलके मुक्ती नलगे मुक्ती धन संपदा, नलगे संत संगे सदा, संत संग दे सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा नलके मुक्ती धन संपदा, पण द्यायचं ना देवा एक दे, संत संग दे सदा. देवा अहो धनाच्या मागे काही काळाचा लाग आहे. धनासाठी तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण. प्राण. महाराज तुमच्याकडे कितीही धन असू द्या, पण धन असल्याच्या नंतर लोक काढून घेतील. धन तुम्हाला असल्याच्या नंतर लोक मारतील, पण इकडे धन नको. कारण की का, धन जर पाहिजे असेल तर फक्त हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. महाराज आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. अहो जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा त्या धनासाठी काय घेतात तर प्राण घेतात. असलं धन नको. नलगे मुक्ती धन संपदा, काय कर संत संग दे सदा. संतांची संगती दे. कारण की का संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवन पालटते. कोणाचं पालटलं? वाल्या कोळ्याचं. महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर संत जर नसते तर आज आपण दारू गांजा पिऊन मोकळं झालं असतो. बघा महाराज आपलं भाग्य, आपलं मत भागलंय का पहिल्यापेक्षा यावर्षी चांगले गुटगुटीत दिसायला लागले. बदाम खालायले का काय? लय दिवसाच्या नंतर आमची भेट झाली बरं का बाबा, भगवान बाबा. लय दिवसाच्या नंतर आमची भेट झाली म्हणून यांना बोलतो मी, यांना बोलतो तुम्ही काऊन हात खाली घेतले? परभणी करा करा वर वर वर. आप आपल्या शेजाऱ्याची शपथ रे बो. तुम्हाला आपल्या जवळचा शेजारी टिकावा असं जर वाटत असेल तर हात वरी करा. सरळ सरळ सरळ. सर्वांनी गोड भजन करा. ठो
हात खाली घ्या. अरे वा, मी हात सांगितले त्याचं कारण मला कळलं. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. महाराज ते पोरग का उठत नाही त्याचं कारण मला शोध ते सांगतो तुम्हाला. कसं उठत नाही त्या पोराला माहित आहे 4 घंटे झोपले तर बरं आहे. जर कदाचित आपण जर परत उठलो लवकर जर उठलो की म्हातारी आंघोळ घालते. हा, लवकर उठलं की म्हातारी आंघोळ करते. त्याच्याकरता ते पोरग 4 घंटे झोपते, उठत नाही. मला काय सांगायचं, जन्माला आलो तेव्हापासून दुःख आहे, सुख कुठे नाही. जो देखे जो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंगम जोगी. म्हणजे इथं कोणी सुखी नाही. म्हणजे या जन्माला आल्याच्या नंतर इथं सुख नाही. तुका म्हणे गर्भवासी फक्त एकच करा, रव दुर्गंधी रे. इथं काय आहे का सुख आहे का? बरं महाराज, पोटात असल्याच्या नंतर बी सुख नाही. बाहेर आल्यावर सुख आहे का? बाहेर आल्यावर सुख आहे का? नाही महाराज. तुम्ही म्हणाल कसं? बघा महाराज, एवढंसं बारीक बाळ असते, जन्माला आलं तेव्हापासून त्याचं दुःख चालू होते, मरेपर्यंत दुःख असते. सुख आहे का? तुम्ही म्हणसाल महाराज कसं? बघा महाराज, एखादं जन्माला आलेलं बाळ, त्या बाळाला जन्माला आल्याच्या नंतर आंघोळ घालण्याकरता कोण असते? आजी असते, बरोबर आहे. बरं, ती आजी सुद्धा अशी काय कमी वयाची असते का? ती असते 65 वर्षाची, 75 वर्षाची म्हातारी. आणि त्या म्हातारीनं जीवनात निस्ते कामं केलेले असतात. आणि त्या म्हातारीनं निस्तं त्या बाळाच्या तोंडावरून जर हात फिरवला तर मारा ते बोराटीच्या काटे ओरबडल्यासारखं लागते त्या बारक्या बाळाला. पण तरी मारा ते पोरग रडते, पण तरी म्हातारी सोडत नाही. म्हातारी म्हणते आंघोळ करायची, बाय कडक पाणी टाक. आता कडक पाणी किती असते माहिती आहे तुम्हाला? महाराज, ती म्हातारी ज्यावेळेस हात बुडवते त्या पाण्यात मध्ये, टाक अजून कडक, टाक अजून कडक, टाक अजून कडक. आणि ज्यावेळेस त्या म्हातारीला चटका बसतय ती म्हणते बस आता एवढं कडक. आता हे 2 महिन्याचं बाळ आणि ही म्हातारी 65 वर्षाची, पण तरी सुद्धा ती म्हातारी त्या बाळाला सोडत नाही. हा, त्याला टाळू भरत असताना असं दात कसं का कर. महाराज, त्या बाळाला एवढ्यावर भाजत नाही. ते तेल लावल्याच्या नंतर पहिलं पाणी टाकलं की ते पोरग एवढं रडते. टिहा म्हातारी म्हणजे ट्या करणं ते काय कर, पण सोडत. म्हातारी जेव्हा अशी एक हात धरते आणि एक पाय धरते, इकडचा हात धरते इकडचा पाय. लहानपणापासून ती म्हातारी म्हणते आता इथून तू ही तानातानी चालू, टेन्शन घेऊ नको. महाराज, ते पोरग एवढं रडते पण ती म्हातारी सोडत नाही. गरम पाणी टाकल्यावर अजून रडतय पण तरी पोरग सोडत नाही. आणि मग म्हातारी म्हणते आण आता बाळात आणलं की त्या पोराला गुंडाळतंय. आणि जसं गुंडाळल्याच्या नंतर त्या झोक्यात नेऊन टाकलं, झोपले काय पकवाजे, जसं का ते झोक्यात टाकलं की ते पोरग असं 2च झोके दिलं की जो झोपल्याच्या नंतर महाराज ते पोरग 4 घंटे उठत नाही. अण्णा किती घालावे आमासी. देवा, ज्या जन्माला आम्ही आल्याच्या नंतर फक्त तू आमच्या संगतीमध्ये. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले का हो तुकोबर आहे, गर्भवासाचं दुःख किती आहे. हा, एवढंच नाही, आईच्या उदरामध्ये असल्याच्या नंतर सुद्धा दुःख आहे. आईनं आंबट खाल्लं चिंबट खाल्लं तरी तुम्हाला तिथं भोगावं लागते. बरं, आईच्या पोटामध्ये तिथं काय एसी रूम आहे का?
आवडी हा गुण गाईन आवडी हेच माझी शबरीला सांगितलं की राम येणार. माझ्या शबरीनं फक्त संतांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला तर प्रभू रामचंद्र भगवान ये रे माझ्या राम राया वेड्या शबरीची वेडी माया ये रे माझ्या राम राया. महाराज माझी शबरी काय करायची हो, संतांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्या शबरीनं काय करायचं, महाराज रानात जायचं, बोरं आणायचे, फुलं आणायची आणि फुलं आल्याच्या नंतर महाराज त्या ताटीमध्ये ठेवायचे आणि ताटीमध्ये ठेवल्याच्या नंतर दरवाजाकडे बघायची, अगं माझा राम येणार, माझा राम येणार. दरवाजाकडे बघायची आणि दरवाजाकडे बघितल्याच्या नंतर राम येणार, माझा राम येणार, माझा राम येणार. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का आवन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का आवन होगा. जब मेरे
हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबर की कुटियों का पावन होगा। महाराज ती शबरी माता वाट बघायची आणि बघितल्याच्या नंतर माझा देव आज येणार, माझा देव आज येणार, ती वाट बघायची. पण ज्यावेळेस देव संध्याकाळ झाल्याच्या नंतर देव आला नाही ना, निराश व्हायची. आणि निराश झाल्याच्या नंतर म्हणायचे आज देवाला काहीतरी काम असेल म्हणून माझा देव आला नसेल, आज माझा देव आला नसेल, निराश व्हायची. दुसरा दिवस उजाडला की परत ती रानात जायची. असं करता करता एक ना एक दिवस माझा राम आला आणि राम आल्याच्या नंतर माझ्या शबरी मातेला वाटायचं देवाला काय द्यावा. तरी माझ्या शबरी मातेनं बोर देत असताना महाराज बोर कुरतडायची आणि रामाला द्यायची. माझा भगवान परमात्मा खायचा. बोरे खाये भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला. न माने उच्चिष्टात वा थोडी, तुका म्हणे भक्ती पुढे. महाराज माझ्या शबरी मातेनं सुद्धा दिलं फक्त संतांच्या बोलण्यावरती विश्वास. संत संग देई सदा, गुण गाई नावडी. मग ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्मा म्हणले का हो तुकोबाराय, न लगे मुक्ती, धन नको, संपदा नको, मग तुम्हाला काय द्यायचं. तू का म्हणे गर्भवासी, 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 तू का घटना सांगतो महाराज. माझ्या जीवनामध्ये कमीत कमी 2 वर्ष नसतं भक्ती. पण ज्यावेळेस या संतांनी मार्गदर्शन केलं म्हणून जर्मनी, भारतात, परभणी. आणि एवढंच नाही महाराज की हा जन्म आपल्याला भेटला संतांच्या अगोदर नाही तर संतांच्या नंतर. जर संतांच्या अगोदर जर जन्म भेटला असता तर आपण म्हणलं कशाचं कीर्तन, कशाचं गायन, मग त्यावेळेस आपण नसतो. याच्या पलीकडे जाऊन सांगतो महाराज, मोतीराम बाबासारखे संत, बरोबर आहे, मारुती बाबासारखे संत, हे जर संत जर नसते तर आपल्याला काळ